माझं नाव देवीदास मारुती जाधव, राहणार केदार वडगाव, तालुका नायगाव, खैरगाव, जिल्हा नांदेड. मी रिटायर शिक्षक असून सुद्धा शेती करतो. आणि हे माझं हे जे 1 एकर 10 गुंठे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये मी हळद घेतलेली आहे. आणि ही हळद बेडवर आहे. याच्यामध्ये आंतरपीक म्हणून मी अर्धा भाग काय केलेलं आहे, ते कोथिंबीरी टाकलेली आहे. आणि अर्ध्या भागामध्ये मूग, त्याच्यामध्ये शेवगा, असे 2 पिकं घेतले आहेत की जेणेकरून दोन्हीही उत्पन्न चांगलं मिळावं. आणि गतवर्षीसुद्धा मला ह्याच पद्धतीने मी घेतल्यामुळं माझा बेण्याचा खर्च 30,000 रुपये आणि निंदणाचा खर्च आणि सगळं हे माझं कोथिंबिरीवर निघालं. 50,000 रुपयाची जवळपास मला कोथिंबीरी मिळाली 200 रुपये किलोच्या भावानं. त्यामुळे यावर्षी मी हे जास्त वाढवले क्षेत्र. आणि हे सगळं म्हणजे नाबार्डकडून आम्हाला सहाय्य मिळते. संस्कृती संवर्धन मंडळाचा जो कार्यक्रम चालतो आमच्या इथं, हवामान बदल अनुकूल कार्यक्रम, त्या अंतर्गत आम्हाला त्यांनी काही जीवामृत तयार करण्यासाठी टाक्या दिल्या आणि काही साहित्य दिल्याच्यातून आम्ही जीवामृत तयार करतो. आणि जीवामृताचा वापर करून हे ज्यावेळेस आम्ही पिकाला देतो त्याचा निश्चित आम्हाला फायदा मिळाला. आणि हे असं जर प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं तर हे असं होईल की आपल्याला याचा खर्च जो आहे ते निंदणाचा खताचा खर्च भागेल. आणि हे मुख्य पीक जे हळद आहे हे सुद्धा भरपूर मिळेल. या क्षेत्रामध्ये मला गेल्या वर्षी 100 क्विंटल कच्ची हळद निघाली. म्हणजे मी बेण्याला विकली 400 रुपये क्विंटलला. तर 4 लाख रुपयाचं मला हळदीचं उत्पन्न झालं. 1 क्विंटल मिरची झाली तर ते मिरचीमध्ये त्याच्यामध्ये मला 25,000 रुपयाची मिरची झाली. 250-300 रुपये किलोने मिरची घरून नेली. आजही माझ्याकडे ते रोपटं आहे, येऊन नेतात लोक. तर अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने जर असं काही आंतरपीक घेतलं तर फार होते. काही 10 एकर शेती करावं असं काही फार त्यातली गरज नाही. आता मजुरी वाढली, त्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण करावं आणि आपल्यासाठीच ते घ्यावं. असं एक माझं शेतकऱ्यांना एक आव्हान आहे किंवा विनंती आहे की सर्वांनी असं जर केलं तर आता फायदा नाही. तर आता शेती दुसऱ्याच्या जीवावर करणं ही शक्य नाही. मजुरी 300 रुपये बाईला, 500 रुपये गड्याला. 11 वाजता शेतात येतात आणि 5 वाजता निघून जातात. तर ते आपल्याला परवडणार नाही. तरी चालेल, पण स्वतः शेती केली तर असे चांगले आहे. असं एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.